त्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉटवरती ताबा घेतला आणि धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते आणि पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी क्रिया केली. म्हणजे हिंमत वाढली, सामान्य माणसाची हिंमत वाढली, गरीब माणसाची. यापूर्वी व्यापारी आणि हे 500 व्यापारी हे गाव सोडून गेलेत हे आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने. मग यादी देतो, यादी पण आलेली आहे माझ्याकडे, पण जरा 5 तारखेपर्यंत थांबा. 6 तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो, कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो. तुम्ही मीडिया जा, त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आले. शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटचा कोणी ताब्या घ्यायचा. मी एक स्टेटमेंट केलं ना, ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीच्या घरात त्याच्या जागेवर घर बांधतोय, आता सुद्धा बांधतोय. म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबवावं म्हणून बोगस कामं चालू ठेवतोय. आणि मध्ये परळीला पूर आलता, पूर. यांनी परळीचे नाले सोडले नाहीत, नदी सोडली नाही, सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बर का. आणि त्याच्यामुळं परळी शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते 10-10 हजाराचे किट देतो म्हणून. अरे तुमचे 10-10 हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे. पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले, नदी तुंबवली, त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं. आणि काही काही राख सम्राट आहेत ना, यांचे घर आपल्या राज्यपाल महोदयाचा बंगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे. जरा जाऊन बघा तिथले काही राख्या. आणि माझं मत आहे इन्कम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं. ते बाकी